वणी येथे अगोदर काँक्रिटीकरण नंतर भूमिगत गटारीची कामं करण्याचा अजब कारभार वणी ग्रामपंचायत करीत आहे. गेल्या 3 वर्षापूर्वी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले होते. 1 वर्षापूर्वी रस्त्याच्या बाजूला भूमिगत गटारी करण्यात आल्या होत्या. रस्त्याचा काही भाग फोडून गटारी केल्यानंतर त्यावर काँक्रिटीकरण केले. आता पुन्हा दुसऱ्या बाजूला रस्ता खोदून भूमिगत गटार तयार करण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी पासून काम सुरू असून अजून काम पूर्ण नाही झाले. अनेक दुकानदारांच्या पुढे खड्डे खोदून ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. एकाच गल्लीतील किती वेळा काम करून त्यावर खर्च केला जात आहे याचे मोजमाप देखील नाही. नियोजन मात्र शून्य कारभार आहे. ठेकेदार पोचण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासन करीत असल्याची ओरड वणी ग्रामस्थ करीत आहे. व तसेच पूर्व नियोजन देखील नाही. कोणत्याच कामावर कोणाचाच अंकुश नाही. भूमिगत गटारीचे संपूर्ण शहराचा आराखडा तयार करून त्यांचे नियोजन असले पाहिजे. शहरातील गटारीच्या पाण्याचा निचऱ्यांचा उतार या बाबींवर विचार केला जातो, परंतु वणी ग्रामपंचायत याला अपवाद ठरत आहे. पाहिजे त्या वार्डात समस्येच्या मर्जीनुसार काम करण्यात येत आहे. भूमिगत गटारी करताना अंदाजपत्रकानुसार काम होत नाही. भूमिगत गटारी करताना पाईपाच्या खाली पीसीसी करणे आवश्यक आहे, परंतु जेसीबीच्या खड्डे खोदून पाईप टाकले जातात व वरतून मुरुम माती टाकून झाकले जात आहे. परत त्यावर काँक्रिटीकरण केले जाते. संपूर्णपणे पैशाचा अपव्यय चालू असल्याचं बोललं जात आहे. याबाबत संबंधित शाखा अभियंता यांनी लक्ष देणे क्रमप्राप्त असून, परंतु ठेकेदारापुढे झुकते माप घेत पाहिजे तसे अंदाजपत्र पूर्णत्वाची दाखले देऊन बिले अदा करण्यात मदत केली जाते. या अंतर्गत बाबी बाहेर कळत नाही. जनतेची दिशाभूल करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासन व प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार करीत आहेत. पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे ते काम केले जाते. ठराविक ठिकाणी थोडे कामे दाखवून मर्जीतील ठेकेदारांचा फायदा घेतला जात आहे. हा सर्व खर्च ग्रामपंचायत निधीतून केला जातो. आपल्या सोयीनुसार अंदाजपत्रक तयार करून किंवा काम करून झाल्यावर अंदाज तयार करण्यात येते. हे प्रकार सर्रास घडत असल्याने वणी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरत आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी वणी प्रतिनिधी सागर मोर.